नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमच्यासाठी वसीमाताई परत घेऊन आलेले आहे नवीन घडामोडी। ज्याप्रमाणे तुम्ही शनिवारची वाट बघता त्याप्रमाणे मी सुद्धा आतुरतेने शनिवारची वाट बघत असते, कारण मला तुमच्याशी संवाद साधायचा असतो आणि तुम्हाला पण माझ्याशी संवाद साधायचा असतो। तुमचे छान छान कमेंट प्रोत्साहन येतं मला आणि असाच पुढे व्हिडिओ मी बनवणार आहे। तर माझ्या ज्या भगिनी नवीन ह्या व्हिडिओवर येत आहेत त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबावं। हे नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये का बोलते तायांनो, जर तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबलं, बेल आयकॉनची घंटा दाबली तर माझा सगळ्यात आधी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार। कारण माझ्या काही भगिनी असतात की ताई तुमचा व्हिडिओ नाही आला आज, त्यांचा मेसेज येतो, कमेंट येतो, तर प्रत्येक शनिवारी न चुकता मी व्हिडिओ टाकतेच, पण तुम्हाला सगळ्यात आधी भेटावा म्हणून तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करत जा। आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींना माझा म्हणजेच आपल्या हक्काचा तुमचा चॅनल आहे याचे व्हिडिओ शेअर करत जा। कारण तायांनो मी काय सांगते की आपल्या सगळ्या भगिनींना जर माहिती नाही मिळाली, आपण संघटित नाही झालो तर आपल्याला माहिती वंचित राहते आणि अर्धीच माहिती घेतल्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती भेटत नाही आणि आपण गोंधळतो आणि आपल्याला वाईट विचार मनात येतात। काय होणार काय नाही ह्याची चिंता लागते। चिंता सोडून द्या तायांनो। चिंतामध्ये आणि चितामध्ये एक टिंबाचा फरक आहे। चिंता केल्याने चितेवरच जावं लागतं, दुसरं काही होत नाही। आता मी तुम्हाला 2-3 मुद्द्यावर जी माहिती देणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। लहान बालकांना आपण गोष्ट सांगतो तर मुले काळजीपूर्वक ऐकतात आणि त्या गोष्टीत काय त्यांना समजलं त्याचे उत्तर देतात। आज असाच एक मला तुम्हाला हा बालिशपणा वाटेल, पण मला तुमच्याबरोबर करावासा वाटतो। कारण जे समजदार लोक असतात ना ते वेळेवर कधीच साथ देत नाहीत। जे असे आपल्यासारखी भोळे भावडट लोक असतात तेच एकमेकांची साथ देत असतात। तर ह्या गोष्टीमधून तुम्हाला काय समजलं, काय बोध झाला त्याचा नक्की मला कमेंटमधून तुम्ही टाकायचे आहे कमेंट। आणि तायांनो मला खूप आनंद होतो की प्रत्येक जिल्ह्यात आपला व्हिडिओ जात आहे आणि तुम्ही मला तिथून कमेंट करत आहात, जिल्ह्याचं नाव टाकत आहात, मला आनंद होत आहे। आता मी तुम्हाला एकतर फेस कॅप्चर KYC ते डोकेदुखी तर आहेच, मागच्या व्हिडिओमध्ये त्याची मी डिटेल दिलेली आहे की त्याच्यामधून भारत सरकारकडून किंवा सचिव शासनाकडून आयुक्तालयाकडून काहीच होणार नाही, ही केंद्र सरकारची योजना आहे। पण त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो एक गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल। एक साधू महाराज असतात आणि त्यांच्याकडे गावातले प्रत्येक लोक समस्या घेऊन जातात। वेगवेगळ्या समस्यावर त्यांचे वेगवेगळे असं माहिती आणि लोकांना त्यांचे समाधान होत असते। एक पुरुष शेतकरी खूप परेशान होता, त्याला त्याच्या समस्येचं समाधान मिळत नव्हतं कुठे। तो साधू महाराजाकडे जायचा, त्यांनी जे त्याला सांगितल्या माहिती, त्याला जे का उपाय तो करायचा, पण तो परत नाराज व्हायचा, परत जायचा, परत नाराज व्हायचा। एक दिवशी तो नाराज होऊन तिथेच बसला होता। साधू महाराजांनी विचारलं, का रे बाबा तुला घरी नाही जायचं का? तो बोलला, घरी जाऊन काय करायचं आहे, सारख्या माझ्या जीवनात समस्या येत आहेत आणि मी समस्येचं समाधान कसं करू हेच मला कळत नाही। मला घरी जायचा कंटाळा आला आहे, मला मनात खूप वाईट विचार येत आहेत, याचं मी काय करू? साधू महाराज बोलले, काय तू एक रात्र इथे काढू शकतोस का माझ्याबरोबर? तो आनंदाने हो बोलला। मग साधू महाराजांनी त्याला मस्तपैकी आपल्याबरोबर जेवण करायला दिलं। म्हणले, जा मस्त बाहेर हवा खाऊन ये, तुझ्यासाठी मस्त अंथरूण लागत आहे, पण इथे झोपण्यासाठी, इथे राहण्यासाठी, इथे एक रात्र तुला घालवण्यासाठी माझं एक छोटंसं काम करावं लागेल। तो म्हणला, अरे साधू महाराज सांगा ना, तुम्ही जे म्हणताल ते मी काम करेन। म्हटलं, माझ्याकडे 100-125 ऊंट आहेत आणि ते ऊंट जोपर्यंत झोपले नाही तू झोपायचं नाही। रोज त्यांना मी झोपवतो, पण आज तू त्यांना झोपवायचं। सगळे ऊंट झोपले की तू झोपायचं येऊन। याच्यात काय एवढं अवघड काम आहे? म्हणलं, मी आत्ता करून येतो अर्ध्या तासात। मग तो गेला। रात्रीचे 10 वाजले, 12 वाजले,
1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, तरी हा परत आला नाही. साधू महाराजांना जरा त्याची काळजी वाटली, म्हणून ते फिरता फिरता त्याच्याकडे आले. बघतायत तर तो एका झाडाकडे गाढ झोपी गेलेला 5 वाजता, आणि मागच्या 1 महिन्यापासून त्याला झोप येत नव्हती. साधू महाराजांनी त्याला झोपू दिलं. त्याची झोप झाली. झोप झाल्यानंतर तो साधू महाराजाकडे उठून आला. मग साधू महाराजांनी बोलले, तू इकडे झोपायला का नाही आला? त्यांनी नाही सांगितलं त्याला की मी तुला बघून आलेलो आहे आणि तू गाढ झोपलेला आहे. तो बोलला, महाराज, मी जेव्हा इथून उंटाकडे गेलो, एका उंटाला मी बसवलं, दुसरा उभा राहत होता. दुसऱ्याला उठवलं, बसवलं, तिसरा उभा राहत होता. असं करत रात्रभर मी सगळ्या उंटांना बसवत होतो, पण इकडचे बसवले की तिकडचे उभे राहायचे, तिकडचे बसवले की इकडचे उभे राहायचे. असं करता करता मला कधी झोप लागली हेच मला समजलं नाही. तर साधू महाराज बोलले, याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. जीवनात पण अशाच समस्या येणार. तू एक समस्या सोडवायला गेला, दुसरी समस्या येणार, दुसरी समस्या सोडवायला गेला, तिसरी येणार. समस्या आणि हूट याच्यात काहीच फरक नाही. पण तू त्याच्यामुळं तुझी किती दिवसांनी तू झोप मोडली होती, म्हणून मला तुला प्रत्यक्षात हे उदाहरण द्यायचं होतं, आणि म्हणून मी तुला इथे झोपायला सांगितलं. आता सांगतो याच्या पुढं. तो खरंच बोलला. साधू महाराज, जेव्हा मी थकलो, मी ऑटोमॅटिक झोपी गेलो, ताबडतोब झोपलो, आणि मी जेव्हा उठलो तेव्हा सगळे ऊंट झोपलेले होते. तर असंच तायांनो आपलं पोषण ट्रॅकर आहे, असंच आपलं KYC आहे, फेस कॅप्चर आहे. मी तुम्हाला 10 वेळेस सांगितलं, ह्या सगळ्या कामामुळे आपली नोकरी नाही जाणार. अहो मेमो 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 मे बकऱ्यासारखं काय ते मेमो भेटू द्या. ते मेमो आता पोरांची शिसू पुसली असती, पण पोरं पण नाहीत जागेवर, गेली गावाला पळून. काय कसे मेमोचं उत्तर देता येत नाही का? देता येतं ना. मी सरळ सांगितलं आहे का, ह्या महिन्यात मी सुद्धा असंच केलं आहे. एक लिस्ट बनवली, गरोदर महिला, स्तनदा माता आणि 6 महिन्यात ते 3 वर्षाचे लाभार्थी. ही स्तनदा मातेचं आधार कार्डचं वर नंबर अपडेट नाही आहे, ह्या गरोदर मातेचा आधार कार्डवर नंबर अपडेट नाही आहे, ही स्तनदा माता गावी गेली, ही मुलं गावी गेली, हा नेटवर्क येत नाही, आणि ह्याचं फेस कॅप्चर व्हायला वेळ लागतो. असा एका पानावर लिहिलं आणि मॅडमला ग्रुपमध्ये टाकलं. त्याच्यावर मॅडमनी मला काही फाशी दिलेली नाही, कारण सुपरवायझर मुख्य सेविका पण त्यांच्या ड्युटी करणार, मग CDPO पण त्यांच्या ड्युटी करणार. त्यांनी आपल्याला फाशी दिली का? नाही. मग शेवटी 20-25 तारीख होईन, तेच म्हणतील स्किप करून भरून टाका. मग एवढं टेन्शन घ्यायची गरज काय आहे? आधार कार्डवर नंबरच अपडेट नसेल, त्याच्यावर OTPच जात नसेल, त्याच्यात तुमचा गुन्हा आहे, तुमची चूक आहे का? आणि काही तर लाभार्थ्यांना पावडर आवडत नाही, ते घेत नाहीत, त्याच्यामध्ये आपला गुन्हा आहे का? नाही. मग त्याच्या पुढे लिहायचं, हे लाभार्थी ह्यांना ही पावडर आवडत नाही म्हणून हे फोटो द्यायला तयार नाही. संपला विषय. तुम्हाला लाभार्थ्याला ऑफिसला यायला सांगितलं आहे का घ्यायला? मॅडमला फोन करून द्या, लावून द्या, लाभार्थ्याला बोलू द्या. अरे ही भीती पोटी. तर मी आता एक बातमी ऐकली की एका आपल्या ताईची हालत खूप खराब आहे, कदाचित तिची प्राणज्योत विझली, असं मी ऐकलं. हे करण्यासाठी आपण नोकरी करत होतो का? आपल्या घरच्या लोकांना 2 पैसे कमवून देऊ, आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाला थोडा हातभार लावू, घरच्या लोकांना थोडा आधार होईल म्हणून आपण नोकरी करत आहोत का आपण मरण्यासाठी नोकरी करत आहोत? 10 वेळेस तायांना व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. अरे सरसलामत तर पगडी 50. फेस कॅप्चर KYCमुळे कुणाची नोकरी जाणार नाही. हे 50 वेळा सांगितल्यावर सुद्धा एवढं टेन्शन घ्यायचा, BP खालीवरी करायचा, गोळ्या खायची, औषधं खायची काय गरज आहे? सांगा जरा. हां सांगा, काय गरज आहे का? नाही ना तायांनो. मला खूप दुःख वाटतं, मला खूप वाईट वाटतं. माझ्या ताई आजारी पडल्या, कुणाची प्राणज्योत विझली, तिचं सगळं जग आहे हो. ती बाई तिचं जग आहे पूर्ण, तिचं घर संसार. आपल्यासाठी ती एक स्त्री आहे, पण तिच्या घरासाठी, कुटुंबासाठी, नातेवाईकासाठी ती पूर्ण जग आहे. ती घरात आईच नसणार, बहीणच नसणार, तर बायकोच नसणार, ते कुटुंब काय करणार?
सगळ्या एरियाला सांभाळणारी ती बाई जर घरात नसली तर तिच्या घरच्यांना कसं वाटणार? काय एवढं आपल्याला जीवावर उठलो आपण? लिहून द्या सरळ, कोण कोण असं करणार निडरपणे. नक्की मला कमेंटमध्ये टाका. मला खूप आनंद होईल तुम्ही असं केलं तर. आणि कुणाचा जीव गेला दुःख मला खूप होईल तायांना. माझा व्हिडिओ काढण्याचा तुमच्यावरचं प्रेम एकच उद्देश आहे आणि मी खरी ती माहिती देते. मी कुठंच तुम्हाला कधीच खोटी माहिती दिलेली नाही आणि खोटी फश्वासनं मी तसली काय देत नाही. जी माहिती आहे ती आहे. आता संघटनेकडून जी माहिती आहे ती मी तुम्हाला देते. शेवटी स्वतःची काळजी घ्या एवढंच मला बोलायचं आहे. संघटनेकडून बांद्रा हायकोर्टामध्ये मुंबईमध्ये आपली शासकीय दर्जाची केस सुरू आहे. एक नाशिकमध्ये आपली केस सुरू आहे. 7 तारखेला नाशिकमध्ये आपल्या प्रज्ञाताई आणि राजेश सर हे केसला आणि शासनाचे वकील आणि आपल्या संघटनेचे वकील उपस्थित होते. पण आपल्याला पुढची तारीख भेटलेली आहे. त्याच्यासाठी मुंबई कोर्टात पण असं झालेलं आहे, कारण जज बदली झालेले आहेत. न्यायाधीश बदली झाल्यावर नवीन आलेल्या न्यायाधीशला त्या फाईल वाचाव्या लागतात. त्याच्यासाठी काय तरी त्यांना समजून घ्यावं लागतं आणि मग ते आपल्याला न्याय देणार. तारीख पे तारीख तर आपलं सुरू आहे. कुणाला नाही तारखा भेटत. आज मेलेल्या लोकांची सुद्धा न्यायालयात केस सुरू आहेत. आपण तर जिवंत तरी आहोत अजून. आपल्या संघटनाची आपल्यासाठी पाठीमागे आहे, लढा देत आहे. आपण सगळ्या रणरागिणी आपल्या सगळ्या येत आहेत. मग आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपल्याला न्यायासाठी हक्कासाठी लढावंच लागणार. कधीही आपला संप स्थगित होतो, संपत नाही. आता हे KYC फेस कॅप्चरच्यासाठी दिल्लीला मोर्चाची तयारी सुरू आहे. ते जूनच्या शेवटपर्यंत दिल्लीला मोर्चाची तयारी होणार आहे. आणि ज्याप्रमाणे तुमच्या संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी तुम्हाला मेसेज देतील त्याप्रमाणे आपण त्याला फॉलो करायचं आहे आणि त्याप्रमाणे जायचं आहे. तर बघूया काय होतं आहे, कारण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही. अखिल भारतीय संघटना पूर्ण भारतातून स्थापित केलेली आहे. 14-15 राज्य एकत्र करून ही अखिल भारतीय संघटना स्थापित केली आहे. ती आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष पाटील सरांनी आणि आम्हाला वेळोवेळी माहिती येत आहे. यांची खरी माहिती असते मीच तुम्हाला देते. तर संघटनेनं निवेदनं दिलेले आहेत फेस कॅप्चरसाठी KYCसाठी. आयुक्त आम्हाला स्वतः बोलले की रजिस्ट्रेशन सुरू आहे, करा. कोणी आधार कार्ड नाही देत तर त्याच्यासाठी आपण काय फाशी घ्यायची का? हा विषय आता सोडून द्या तयानो, लिहून द्या, संपला. दुसरा सुपरवायझरचा विषय, तो पण विषय आपण निवेदन म्हणून टाकलेला आहे. 20 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे. जर आपण अडवलं तर कशा सुपरवायझर होणार आहे? आणि आपल्याच भगिनींचे वय निघून गेले तर आपण काय करायचं? आतापर्यंत किती भगिनींचे वय निघून गेले हे बघा. मी नेहमी सांगते की आईवडिलाकडे 5 मुलं असली तर 5ही मुलांचा त्यांना विचार करावा लागतो. कोण सुदृढ आहे, कोण कुपोषित आहे, कोण फायनान्शियली पैशाने आर्थिक स्ट्रॉंग आहे, कोण दुबळा आहे. त्याप्रमाणे आईवडील त्याच्याकडे लक्ष देतात. मला माहिती आहे तायांनो, अंगणवाडीचं काम करून घरदार संसार सांभाळून तुम्ही शिक्षण पूर्ण केलं. खूप कठीण आहे ते. कठीण काम केलं त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत की तुम्ही जो स्वप्न बघितलं मुख्य सेविकेचं ते होऊ द्या. पण सरकारच्या आदेशापुढे हा काय संघटनेने नियम लावलेत, आपल्या ऑफिसनं लावलेत, CDPनं लावलेत? नाही. हे नियम वरूनच आलेले आहेत. विषयाचे संस्कृत विषय नाही, हिंदी विषय धरणार नाही, मराठी विषय धरणार, MSCIT पाहिजे, परीक्षेला 10वी-12वीला एवढे गुण पाहिजे. हे कोणी आपण लावलेले नियम आहेत का? मग आपण आपापल्या आपापसात भांडायचं का? हो, संघटनेकडून लेटर आलं होतं की हा असे नियम लावा, मग आपण बोललो असतो. हे वरूनच आहे, सरकारनेच केलं आहे. मग सरकारला ह्या सगळ्या गोष्टी अडवण्यासाठी संघटना लढा देत आहे. पण सगळ्याचा विचार करावा लागतो. एकट्याचं एक बाईचं 1000 महिलांचे 1000 वेगवेगळे प्रश्न. कुणाला भाड्याचा प्रश्न, कुणाला जागेचा प्रश्न, कुणाचं वय निघून जाते, कोणी रिटायर होते, कुणाची पदोत्तरी होत नाही तर कुणाच्या नावात गडबड, कुणाला निलंबित केलं आहे तर कुणाला हे तर कुणाला ते. किती प्रश्न आहेत. मग काय दोघींचा एक प्रश्न घेऊन काय न्यायालयात जायचं? तिघींचा एक प्रश्न घेऊन आझाद मैदानात बसायचं असं नसतं ताई. जेवढी जास्ती संख्या त्याप्रमाणे आपल्याला लढावं लागतं. आता किती जण संघटनेचे सभासद आहेत?
शासकीय दर्जासाठी आपल्याला लिस्ट द्यावी लागते. तुम्ही सगळे सभासद आहेत का? तुमच्या एरियात जी संघटना आहे, जी कृती समिती ठरलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांचे सभासद व्हा आणि आपल्या प्रतिनिधींना संघटनेच्या विचारा. काही संघटनेत चुकीचं वाटत असलं तर नक्की प्रश्न करायचा. आणि माझ्याकडून तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता. आणि कोण मला बोलतं बडबड करते हे करते बोलू द्या, त्यांच्या मनातल्या भावना आहेत, मला काय वाईट वाटत नाही. माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस मी आज व्हिडिओ टाकते, व्हिडिओवर बोलते म्हणून मला बोलतात ना हो. त्या कुणाला बोलायला गेल्या असत्या, मीच सांगते ना कमेंट टाका, निघू द्या त्यांच्या मनातल्या भावना, बोलू द्या, मला काय फरक पडणार आहे. मला काय तिकडून काय भोकं पडणार आहेत का माझ्या भगिनी बोलल्या तर नाही. पण त्यांच्या मनातलं फ्रस्ट्रेशन निघत असेल, त्यांच्या भावना त्या व्यक्त करत असताना आणि त्यांना समाधान होत असेल तर बोलू द्या. माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीने बोललेलं मला वाईट नाही वाटत, कारण मी पण बोलते, मला पण राग येतो. मी तर अशी बोलायला लागले की एकदा बोलते इतकं बोलते जास्ती की मला स्वतःलाच नंतर वाटतं की मी किती बोलले. येतो राग, का नाही येणार, आमची कामं तशी आहेच. आज पण तुम्हाला तायांनो सांगायला एक गोष्ट इच्छिते की आपलं एवढं कठीण तर काम नाही. आज आपल्या भगिनी बॉर्डरवर आपल्यासाठी किती मोठं कामगिरी करून आलेलं आहे. जय हिंद की सेना, त्यांना सलाम आहे, त्यांच्या कर्तव्याला सलाम आहे. आपल्याच भगिनी, नावं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत, त्याच्यामुळं नावं घ्यायची काय गरज आहे का? सगळ्या त्या झळकत आहेत. तरी नारी शक्ती आहे, यात स्त्रीची जिद्द आहे. ज्यांनी आपल्या देशातल्या भगिनींचं सिंदूर उजाडलं, हाच सिंदूर मिशन आपल्या भगिनींना करून दाखवला. तसं काय आपल्याला बॉर्डरवर पाठवत आहेत का? युद्ध होत आहे, युद्धाची तयारी सुरू आहे, हे सगळं आपण ऐकत आहोत. पण आपण त्या देशातल्या महिला आहे, जेव्हा लॉकडाऊन झाला, जिवंत राहण्याची पुढं काय होणार, जगणार का मरणार हे माहीत असतानासुद्धा आम्ही 2-2 वर्षाचे लोणचे, पापड, खार आणि कुरड्या पापड्या करून ठेवल्या. पुढे सकारात्मक विचार करणारे आम्ही भगिनी, मग का आम्ही नकारात्मक व्हायचं? का असा विचार करायचा? का आपला जीव द्यायचा? का गोळ्या खायचा? का टेन्शन घ्यायचं? अरे अंगणवाडीच्या वेळेनंतर अंगणवाडीचा मोबाईल बंद करून ठेवा, दुसऱ्या दिवशी चालू करा. घरी कामं नाहीत का? मी म्हणते हे राहू द्या साईडला, अंगणवाडी दुसरे 4 पैसे कमवा. आता वरी महागाई वाढत आहे. हे बघा, सगळ्यात जास्त त्रास आपल्यासारख्या सामान्य माणसाला होतो. जे मोठे पैशावाले लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही, आणि जे एकदम गरीब आहेत त्या आपल्या पोटाने परेशान आहेत. काय करणार? मग आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांवर सगळा भार येतो का नाही? मग आपण आर्थिकरित्या बळकट झालं पाहिजे. फक्त मुख्य सेविका होऊनच पैसा कमवू शकतो, सेविकेमधून मदतनीसची पदोत्तरी झाली तरच पैसा कमवू शकतो असं काही नाही. अंगणवाडीत राहूनसुद्धा आपण खूप सारी कामं करू शकतो, जसं मी करत आहे, माझ्याबरोबर माझ्या महिला करत आहेत. सध्या तरी मुंबईच्या आजूबाजूंच्या महिलांना ज्यांना माझ्याबरोबर जुळायचे, काम करायचे, त्यांनी मला कमेंटमध्ये व्हॉट्सअप नंबर टाकू शकता. खूप दुःख आहे, सगळ्यांना दुःख आहे. आता तर पूर्ण देशावर आपल्या संकट आले, पण आपण घाबरायचं आहे का? घाबरायचं आहे का तायांनो? नाही. तुमच्याकडे ऑप्शन आहे, आपल्याकडे लिहून द्यायचं. बॉर्डरवर जाणाऱ्या भगिनीकडे काय ऑप्शन होतं? तुम्हीच सांगा. त्यांना हे पण माहीत होतं की आपण परत येणार का नाही, तरी पण माझ्या भगिनी गेल्या. तसं तर नाही ना आपल्याला. आणि आपण पण देशातल्या फ्रंट लाईन वर्करमध्ये आपल्या गिनलं जातं. भगिनींनो, आपण पण देशाची सेवा करणाऱ्या सेविका आहोत. आपण आज आम्ही कैलास पगारे सर यांनी खूप छान माहिती दिली. त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं होतं, मी जॉईन झाले होते. आज आपण 5 लाखापेक्षा जास्त गरोदर महिला आणि 5 लाखापेक्षा जास्त स्तनदा माताची काळजी घेत आहोत. तेवढे भावी मुलं आपण घडवत आहोत. 1000 दिवसाच्या विषयी त्यांनी माहिती दिली. त्यांनीसुद्धा आपल्याला फेस कॅप्चर आणि KYC विषयी छान माहिती दिली, सवलत दिलेली आहे. मुख्य सेविका त्यांची नोकरी करत असतील, CDPO पण त्यांची नोकरी करणार. मग आपण त्यांच्यावर काय आपल्यावर जबरदस्ती, म्हणजे CDPOने आणि मुख्य सेविकेने काय केलं तुम्हाला ते सांगा. मेमो देऊ द्या, काय फरक पडत नाही. मेमोचं उत्तर द्यायचं आहे. का नाही केलं? मेमोमध्ये तेच असणार, त्याचं कारण आणि उत्तर.
मेमो म्हणजे काय? अहो किती मेमो झाले आमच्या इकडे, काय नाही असतं होत मेमोने, घाबरून जायचं नसतं. त्यांना वरून मेमो भेटलं की खाली मेमो पाठवतात. तुम्ही त्यांना मोमोज पॅकेटमध्ये पाठवा. काय घाबरतात यानं? अरे तुम्ही कुणाचे सैनिक आहात घाबरायला? कुणाच्या रणरागिणी आहेत तुम्ही? जर वसीमाताईच्या फॉलोअर असतात आणि माझ्या भगिनी असतात तर अजिबात घाबरायचं नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, 24 तासापेक्षा जास्त त्याला डोक्यात ठेवायचं नाही, खाली टाकून द्यायचं. मग हे कसली संकट आहे? एक किरकोळ आहे. नाही झालं, लिस्ट बनवली, विषय संपला. बरोबर. आता तिसरा मुद्दा, माझ्या मदतनीस ताईचा मदत तरी होत नाही, घेत नाहीत, बाहेरून घेतात. बरोबर आहे. का बाहेरून घेतात? काय आहे त्याची तुम्ही पूर्ण माहिती काढली? ती माहिती द्या. आमच्या इकडे हिंमत नाही बाहेरून घ्यायला, मदतनीसमधूनच सेविका घेतली पाहिजे. हिंमत बांधा, कंबर कसा आणि उठा आणि उभा राहा समोर. संघटना करत नाही काही. संघटना म्हणजे कोण? संघटनेमध्ये फक्त 4 बाहेरची लोक असतात, 4. सगळे आपणच असतो. आपण जे लिहून देतो, आपण जे विचार मांडतो तेच संघटना करत असते. म्हणून संघटना म्हणला वाईट बोलणं म्हणजे स्वतःला वाईट बोलणं. तुम्ही कोणत्या संघटनेत आहात, ती संघटना तुमच्यासाठी काय करते, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला घेणं देणं नाही. माझ्या भगिनींना पूर्ण माहिती भेटावी एवढंच माझी इच्छा असते. आणि कोणी घाबरून जाऊ नये, स्वतःला दुःख देऊ नये, दुःखी होऊ नये, स्वतःच्या जीवाला काही नुकसान करू नये, एवढंच माझं तुम्हाला बोलणं असतं. ते संघटना काय करते, ऑफिस काय करते, कोण काय करतं, सगळ्यांना माहिती आहे. आता जे बोलतात ना, माझ्यामुळं सगळं होतं, मीच तुम्हाला माहिती आणून दिली, मी गेले होते म्हणून माहिती पडलं, माझा खूप मान आहे, माझ्या सगळे मला ओळखतात, माझी खूप ओळख आहे, माझा फोटो पोटा लागला पाहिजे, तुम्ही पुढं यायचं नाही, मला सगळ्या गावातली माहिती आहे, ही कुठं गेली, ती कुठं गेली, ही मास्टरवर आली का नाही, ती तिकडं गेली का नाही, मॅडमला हे सांगायचं ते सांगायचं. तसल्या सगळ्या बायकांना आता बॉर्डरवर पाठवावं, खूप गरज आहे पुढं जाणाऱ्या बायकांची. बघूया जातात का पुढं. हे बघा, बोलणं सोपं आणि करणं अवघड असतं. म्हणून संघटित व्हायचं, संघटित व्हा, मदतनीस सेविका मिळून राहा. आज तुम्हाला सांगते तायांनो, माझी पहिली सुट्टी होती, माझं तिकीट होतं, पण माझ्या मदतनीसला सुट्टीची गरज होती, म्हणून मी सुट्टी कॅन्सल करून तिला सुट्टीवर पाठवली. दुसरी सुट्टी मी घेणार आहे. ही आपली समजदारी. कारण माझी मदतनीस असताना ती स्थानिक होती इथली, मला गावी जायचं होतं. ती म्हणायची टीचर तुम जाओ, मी राहते, मैं रहती हूँ. मग माझ्या मदतनीसली मला ॲडजस्ट करणं, मी पण माझ्या मदतनीसला ॲडजस्ट करून घेणार. बरोबर आहे का नाही? आपल्याला एक दुसऱ्याला मदत करायची आहे आणि एक दुसऱ्याला सांभाळून घ्यायचं आहे. मला मदतनीस ताईविषयी खरंच खूप दुःख आहे की तुमचा GR आला नाही. लाडक्या बहिणीचं तुम्ही काम जर वेगळं केलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये, त्याचा मोबदला तुम्हाला भेटला नाही. मला त्याचं खरंच दुःख आहे. अशा किती भगिनी आहेत, त्यांनी पण कमेंट करावं आणि त्या सगळ्यांची लिस्ट करून आयुक्तालयात देणार आहे संघटनेकडून. तर आम्ही अशा खूप मदतनीस भगिनींची लिस्ट घेतली. पण हे बघा, माझं नेहमी काय असतं, 1000 बका 1 लिखा. अहो माझा आमच्या टीचरवर विश्वास होता, तिनं सांगितलं करा म्हणून मी केलं. बाई तू फर्स्ट फळी आहेस, मदतनीस ताई तू पहिली पायरी आहेस एरियातली. जास्ती ताई तुला लोक ओळखतात, तू मुलांना सोडायला आणायला न्यायला जाते. मग त्या पालकांची तू, ज्या बाईचं तू लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, तिचं नाव तू वहीत लिहून ठेवलं का? नेहमी सांगते, 1000 बका 1 लिखा कामी येतो, ते कोणी असू द्या. हे बघा, तोंडाने बोलण्याले होत नाही. आधीचा जमाना गेला तायांनो, कधी आपल्या घराला कुलप नव्हती. शेजाऱ्याला सांगून मुलं सोडून बायका कामाला जात होत्या आणि शेजाऱ्याला सुद्धा अधिकार होता की आपल्याला एक चापट मारायची. आईवडिलाची हिंमत नव्हती येऊन विचारायला, का हो माझ्या मुलीला तुम्ही मारलं. आज तर बाजूची बाई अरे बोलली की ही का रे, आधीच जाते मारायला तिला. बाजूच्याच बाईला काय, बहिणी बहिणी जावा जावा मुलासाठी भांडतात. आपल्या वेळेस असं नव्हतं. म्हणून आता जसा जमाना तसं आपल्याला राहावं लागतं. तर आपण लिहून ठेवलं का, असू दे माझी सख्खी बहीण का असू ना, लिहून ठेवायचं.
पैशाचा व्यवहार नेहमी लिहून ठेवायचा. 4 माणसात पैसे द्यायचे, 4 माणसात पैसे घ्यायचे. कधी तायानं लक्षात ठेवा. कारण मग जाऊ दे, मरू दे, मी पैशाला मरत नाही, मला पैशाचं एवढं वाटत नाही, माणुसकी असावी. पैशानंच सगळं होत आहे आज. आपल्या 1 रुपया हक्काचा मेहनतीचा सोडायचा नाही आणि कुणाचा चाराने सुद्धा घ्यायचे नाही. हक्काचं खायचं, हक्काने जगायचं आणि मस्त राहायचं. तायांनो, आज माझ्याकडे एवढीच माहिती आहे. 8वा महिना चालला आहे. आता बघू पुढच्या महिन्यात विकास जन्माला येतो का काय. आपला भत्ता आलेला नाही, तो येणार आहे, पत्रक दिलेलं आहे. मानधन 2 महिन्याचं झालं आपलं. आता मला 15 दिवसात 2 वेळेस पगार आला. वाटलं अरे बापरे, एवढा पगार झाला तर किती मजा येईल. खरंच आपल्या हक्काचं आहे, ते मिळणार आहे, घेतायचंच आहे. मिळाल्याशिवाय राहायचं नाही. लढायला सज्ज व्हा, लढायची तयारी ठेवा. हे बघा, बाहेरच्या चोरांबरोबर भांडायची ताकद तर आपली आहे, पण आपल्यामधल्या चोरांची आपण कसं भांडायचं, आपल्यात जे लपलेले दडलेले आहेत त्यांना कसं बाहेर काढायचं, ही कला आपल्याला असली पाहिजे. आपापसात एकमेकाची केस उपटली तरी आपल्याला 1 रुपया वाढणार नाही. रात्रंदिवस ऑफिसला फोन लावला तरी तुम्हाला 10 रुपये वाढणार नाहीत. पण आपापसात मिळून एकत्र होऊन लढा दिला तर नक्कीच आपला लढा आपण जिंकू आणि आपल्या मागण्या मान्य करून घेऊ. आणि सगळ्यांनी मिळून राहायचं आहे आणि कोणी कुणाला वाईट बोलायचं नाही, कोणी कुणावर द्वेष द्यायचा नाही. एक दुसऱ्याला वाईट बोलू नका. मदतनीस ताई, तुमच्या सगळ्यांची लिस्ट आम्ही बनवत आहोत, तर नक्की आयुक्ताला देणार आहेत की मदतनीस ताईंनी पण मेहनत केली, एवढे लाभार्थी त्यांचे आहेत, त्यांचा GR काढा आणि 50 रुपयाप्रमाणे त्यांना मोबदला द्या. आता लाडक्या बहिणीचे पैसे कुणाकुणाच्या अकाउंटला आले नाही, 1500 आमचे आले. तुम्ही तसं ते पण कळवत जा प्रत्येक गोष्टी. आणि कुणाला माहीत आहे का, ह्या टेन्शनमुळे KYC फेस कॅप्चरमुळे कोणत्या जिल्ह्यातील कोणची भगिनी आपली तिचा मृत्यू झाला. मला एका ताईंनी फोनवर सांगितलं, पण मी जरा बाहेर होते आणि कामात होते. आम्ही आयुष्यमान कार्ड बनवायचं कॅम्प लावलं होतं लाभार्थ्यांना. आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ना, ते फुकट होतं, फ्री होतं, मोफत. तर त्याच्यामध्ये मी 2-3 दिवस बिझी असल्यामुळे मी जास्त यूट्यूबचे किंवा न्यूज वगैरे जास्त बघितली नाही. तर त्या ताईचा नाव, जिल्हा, नंबर असला तर नक्की मला कळवा. बघूया, आपण माहिती आधी कधी घेऊया. आणि जर आपल्या भगिनीचा याच्यामुळे जीव गेला असेल तर नक्कीच आपण या सरकारच्या विरोधात, भारत सरकारच्या विरोधात मोर्चा करायला घाबरायचं नाही आणि ह्यांचा निषेध करायचा आहे आणि जाहीर निषेध करायचा आहे. कारण ती आपली एक म्हणजे आपलं पूर्ण जग आहे, आपली मैत्रीण आहे, आपली बहीण आहे, कोणी असू द्या. म्हणून तायांनो, माझ्या 2,13,000 पैकी मला 1 सुद्धा कमी नको आहे. तायांनो, सगळ्यांनी चांगलं राहा, मिळून राहा, स्वतःच्या जीवाचा विचार करा. ही छोटीशी गोष्ट आहे, पाणी प्या, वेळेवर जेवण करा, नाश्ता करा, पण ती आपल्या शरीरासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जर गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी कशी चालणार. लक्षात ठेवा तायांनो, करतो काम, पण 2 वाजायच्या वेळेत जर एवढा चिडचिडपणा होतो, जर जेवलं नसेल वेळेवर, पाणी चहा घेतला नसेल, करून बघा. ते तिथं काय फुकट नाही का. तुम्ही एक गेलात फेस कॅप्चर KYC करायला, तिथं 50 बायका जमा होतात, नाना तऱ्हेचे प्रश्न विचारतात, नाना तऱ्हेच्या योजना विचारतात. काय नाही, ते त्यांना वाटते की सरकारच आपल्या घरी आलं आहे. त्यांनी सांगितलं आहे ना, सरकार तुमच्या दारी आणि पाठवतात आपल्याला भिकारी म्हणून. मग काय करायचं, आपण हातातनं पदरात चालल्या बाजारात, निघा उड्या मारा रिकाम्या राणी. तसं आहे आपलं काम. पण आपल्याला याच्यामधून स्वतःसाठी पण जगायचं आहे. मी वसीमा आहे. मी माझी एक अंगणवाडी सेविका जेव्हा असते तेव्हा अंगणवाडी सेविकाचा एक रोल आहे. पिक्चरमधली नटी रोल करते, मग तिची केस कधी लहान किती मोठी, तिचे कपडे किती छोटी लहान, जेव्हा ती स्वतः जीवनात जगत असते ती कशी असते. मग तसंच आपला एक रोल आहे. अंगणवाडी सेविका एक रोल आहे, आई हा एक रोल आहे, बहीण ही एक रोल आहे, मैत्रीण हा एक रोल आहे. पण ही वसीमाला स्वतःला कसं चांगलं ठेवायची ही माझी जबाबदारी आहे. मला स्वतःला चांगलं ठेवलं पाहिजे ना. मी का लोकांच्या समोर हातपाय पसरू स्वतःसाठी. नको ताई, तू चांगली राहा, तुझी खूप गरज आहे. या तुझ्या मुलाला, ह्या जगाला, ह्या लहान लहान तुझ्या अंगणवाडीच्या बाळांना. अंगणवाडी सेविका मदतनीस ताई दोघे मिळून राहा, एवढंच मला बोलायचं आहे. आणि माझ्याकडे एवढीच बातमी होती. आणि तायांनो, तुम्ही सगळ्यात चांगल्या राहिलात तर मी चांगली राहणारच आहे. धन्यवाद सगळ्यांना. माझ्याकडून प्रेम. युद्ध सुरू होत आहे,
होणार आहे असं ऐकलं आहे. स्वतःची काळजी घ्या. नक्कीच आपण सगळे चांगले राहू, कारण आपल्या सेनेवर आपल्याला भरोसा आहे आणि नक्कीच हा त्यांचा वाईट डाव आपली सेना हाणून लावणार आहे आणि भारत सुरक्षित राहणार आहे. माझ्या भारतावर माझं प्रेम आहे. जय हिंद की सेना, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुलें हैं उसकी, ये गुलसिता हमारे, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारे. बेला गुलाब जूही चंपा चंबेली, प्यारे प्यारे फूल घुमते माला में एक है. एक आहोत का नाही सगळे आपण? झालो का नाही एक? असंच अंगणवाडी मदतनीस सेविकांनी पण एक व्हायचं आहे आणि लढायचं आहे. चला बाय बाय सगळ्यांना. सगळ्यांना माझ्याकडून प्रेम. छोट्या छोट्या बाळांचे आशीर्वाद येतो आपल्याला. मी आज हसत आहे, खुश आहे, तर त्या बाळात बसून. गावी गेलेत माझी मुलं, आठवण येत आहे मला. त्यांचा फेस कॅप्चर कसा करायचा? आज बसायचं, उद्या जाऊन फेस कॅप्चर करून संध्याकाळी परवा वापस यायचं. हां, मग तो त्याच्यासाठी 5 लाख पगार लागेल आपल्याला एका महिन्यात. म्हणून लिहून ठेवा, टेन्शन घेऊ नका. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं आहे. चला बाय बाय. धन्यवाद सगळ्यांना.